झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. भरत शेठ, हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलेलं आहे, पण जो काही विलंब लागतोय, आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. ही नेमकी अपडेट काय? कारण या संदर्भात तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नवीन अपडेट असं काय नाही. आता 29 तारखेच्या आतमध्ये कदाचित हे सगळे प्रक्रियेला सुरुवात होईल. परंतु आता आमच्या काल गटनेते निवडण्याची प्रक्रिया होती आणि त्यानंतर आमचे अफिडेविट करणं गरजेचं होतं. त्या सगळ्या सह्या आम्ही केल्यात आणि आज साहेबांनी आम्हाला मतदारसंघामध्ये परत गाठीभेटी घेणं, लोकांचे आभार मानणं, यासाठी साहेब बोलले तुम्ही जा आणि ज्या वेळेला फोन करतील त्यावेळेला परत या. म्हणून आज आम्ही संध्याकाळी सगळे निघतोय. नक्कीच सगळेचे सगळे आमदार आज जाणार आणि मग पुन्हा 2 दिवसांनी मुंबईमध्ये परतणार. निरोप आला की आम्ही लगेच परत येणार. आम्ही थांबणार नाही. फक्त साहेबांचा निरोप आला की बाबा तुम्ही अमुक तारखेला या, त्यावेळेला आम्ही येऊ. पण काही तांत्रिक अडचणी आहेत म्हणून हा शपथविधी जो आहे तो पुढे ढकलला जातोय का? कारण 26 तारीख शेवटची, यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी पण शक्यता व्यक्त केली जाते. आता ती बाबा आम्ही काय कोणाला विचारले नाही, काय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरती सर्व सोपवलेलं आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ते जे काय निर्णय करतील त्यावरती पुढची दिशा ठरव आणि ज्या वेळेला ते लोक सांगतील त्यावेळेला मग आपापल्या पक्षाचे आमदार परत मुंबईला येतील. नक्कीच. पण मंत्रिपदासाठी काही लॉबिंग सुरू झाली आहे का? कारण तुमच्या बाजूने पण महेंद्र थोरवे असू द्या, महेंद्र दळवी असू द्या, त्यांनी सांगितलंय की रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते तुम्हालाच मिळायला पाहिजे. यानंतर सुनील तटकरे यांच्याबद्दलही तक्रार केलेली आहे त्यांनी, जे भाष्य त्यांनी केलंय त्यावर तुमची नेमकी प्रतिक्रिया काय? ते आमचे आता आम्ही 3 आमदार आहोत, त्याच्यामुळे त्यांनी कदाचित ते सांगितलं असेल की भरत शेठला मंत्रिपद मिळावं किंवा काय. परंतु जे काय मुख्यमंत्री साहेब ठरवतील ते आम्ही आतापर्यंत मानत आलेलो आहोत, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती सोपवलेलं. भरत शेठ, इतक्या वर्षापासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम करताय. आता उद्धव ठाकरे यांचं एक नवीन स्टेटमेंट समोर आलेलं आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदारांना सांगितले की तुम्ही 20 जरी असाल तरी या सगळ्यांवरती, सत्ताधाऱ्यांवरती भारी पडा, कुठेही घाबरू नका. ठीक आहे. आता त्यांच्या नेत्यांना त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याचं कारण की त्या लोकांना सगळ्यांना वाटलं होतं यावेळेला काय सत्तेत बदल होईल किंवा काय, परंतु तसं न होता मेजॉरिटी पण त्यांची न झाल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी कदाचित त्यांनी तसं सांगितलं असं. कारण आपल्याकडनं आता जे काही उरले सुरले राहिलेले आहेत त्यातले कोण फुटून जाऊ नये, त्या अनुषंगाने कदाचित त्यांना तसं सांगितलं असेल की प्रत्येक नेता आपल्या यांना सांगतो त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. पण तशी काय आम्हाला पण काय तशी चिंता करायचं कारण नाही आहे. कारण आपल्याला कल्पना आहे आमचे आत्ता 57 लोक निवडून आलेले आहेत. 4 अपक्षाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अशा 61 कडे आम्ही गेलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अशी फुल मेजॉरिटी आज आपल्याकडे आहे. त्यामुळे आता नवीन कोण घेऊन आम्हाला काही वेगळं करायचं अशातला काही भाग नाही आहे. त्यांना वाटलं पटलं की बाबा सत्तेत येऊन जर काही कामं करायची असले किंवा काय अनेक काही गोष्टी आहेत त्यासाठी कदाचित त्यांनी जर कोणी विचार केला तर आम्ही त्यांचा विचार करू. अन्यथा आम्ही होऊन कोणाला काय असं काही सांगितलेलं नाही, सांगणार नाही. काही फॉर्म्युला ठरलाय का? 2-2-1 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे सकाळपासून मुख्यमंत्री पदासाठी. तुमची सूत्र ते चालवत आहेत. आम्ही असं काही फॉर्म्युलाकडे काय पाहिलं नाही. परंतु मला असं वाटतंय जे काय होईल ते योग्य होईल आणि त्याप्रमाणे तिन्ही पक्षवाले त्याचा निर्णय एकत्र करतील आणि तो आम्ही सगळे मान्य करू. आता विषय राहिला तुमच्या मंत्रिपदाबाबतचा. बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा होती आणि बऱ्याच जणांना असं वाटतं देखील की भरत शेठवर अन्याय झाला, भरत शेठनं आता मंत्री करायला पाहिजे. पण अजितदादा यांची सहमती याला आहे का? कारण मागच्या वेळी आपण पाहिलं ज्यावेळी तुम्हाला मंत्रिपद भेटलं नाही, व्हिडिओज व्हायरल झाले, भरत शेठ माझ्याबद्दल बोलू नका नाही तर मंत्रिपदापासून लांब राहत. आता तुम्हाला वाटतं असं काही? तसं काही नाही. त्यावेळेला ते विरोधी गटामध्ये होते, आता आमच्याबरोबर एकत्र आलेत. तेव्हा तसं काही त्यांना बोलण्याचाही प्रश्न येत नाही आणि त्यांनी आम्हाला बोलण्याचा प्रश्न येणार नाही. कारण प्रत्येक पक्षाचे, पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ते आपल्या आपल्या कुठच्या आमदाराला द्यायचं ते ठरवतील. त्यामुळे मला काय अजितदादांची अडचण होईल असं काही वाटत नाही आणि तसं वाटण्याचं कारण पण नाही. आणि म्हणून करता जे मुख्यमंत्री आपले आहेत ते निर्णय करतील तो आम्हाला मान्य. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की मंत्री करणार?
होय, मग करतील ना, अजून काही वेळ गेलेली आहे का? बरं, मंत्री जर तुम्ही झालात तर काय कराल जनतेसाठी? हे बघा, आता मंत्री नसताना जे काही एवढं चांगलं केलंय ते मंत्रीची संधी मिळेल तर त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं करू. कारण की लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे वेगळा आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आणि त्याच्यामुळे तर लोकांनी आम्हाला 4थ्या वेळेला एवढ्या 26,000च्या फरकाने निवडून दिलं. ते असंच दिलंय का? कुठेतरी आम्ही लोकांचं काम करतो, लोकांचा विश्वास आहे आणि नेत्यांचा पण आमच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून करता असं वाटतंय लोकांना की आपला माणूस मंत्री व्हावा. गट नेता म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड झाली, आपल्याकडे प्रतोद म्हणून निवड होणार आहे का? ते करावी लागते, त्याप्रमाणे करतील. अजून वेळ आहे त्याला, कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ करतील त्यानंतर मंत्रिमंडळाचं शपथविधी होईल आणि मग तेव्हा तो गटनेता ठरवला जाईल पक्षप्रतोद. विरोधकांचे जे आमदार आहेत ते आपल्या संपर्कात येत आहेत अशी माहिती मिळते. तुमच्याही कोणी संपर्क साधलाय तुमच्याशी? अजून तरी तसं काही नाही आहे, कारण येऊन 2च दिवस झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेला. आम्ही काही लगेच घाई करणार नाही आहे. त्याचं कारण आहे, कारण आमचाही संच बऱ्यापैकी पुढे गेलेलो आम्ही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपले तो निर्णय करतील. जर कोण आला अंगावर तर त्याला घेऊ आम्ही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.